नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. आपणास आठवत असेल की काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मुलींना शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली होती. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र लिहिले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्यासंबंधीची घोषणा केली, पण यावर पुढे काहीच झाले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सोमवारी या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र लिहून सीईटीचा निकाल लागला, आता तरी जी.आर. काढा अशी विनंती केली आहे. शिक्षण मंत्री यांनी महाराष्ट्राला दिलेल्या आश्वासनाची आठवण या निमित्ताने त्यांनी करून दिली आहे. आपणास माहीत आहे की 9 फेब्रुवारी 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना मेडिकल तसेच अभियांत्रिकी आणि अन्य 642 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे गरीब घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली होतील अशी राज्यातील पालकांना अपेक्षा होती. इयत्ता 12वी नंतर अनेक हुशार मुलींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. त्यामुळे 12वी नंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येतील घट पाहून सरकारने हा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयानुसार अंदाजे 5,300 उच्च महाविद्यालयाअंतर्गत 642 कोर्सेससाठी 20 लाख मुलींकरता जवळपास 1800 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार असल्याचे हे घोषणा करत असताना सांगण्यात आले होते. मात्र 16 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता MSc CETच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 10वी आणि 12वीचे देखील निकाल लागले आहेत. शिवाय नीट आणि JEE अशा परीक्षांचे सुद्धा निकाल लागले आहेत. अशा परिस्थितीत आपण तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासकीय आदेश पारित करावा, जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा व अपेक्षा असणाऱ्यांना गरजू व गरीब मुलांचे भविष्य सुरक्षित होईल, अशी मागणी अमित ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय होईल आणि त्यांची अंमलबजावणी सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप शासनाने या योजनेसंदर्भात कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे भवितव्य आजही अंधारात आहे. तसेच उच्च शिक्षण महाविद्यालये सुद्धा याबाबत सरकारकडून कोणत्याही सूचना किंवा आदेश न मिळाल्याने प्रवेशाबाबत संभ्रमात आहेत. यामुळे भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आश्वासन ते पाळणार का? राज्यातील गरिबांच्या मुलींसाठी खरोखर शिक्षणाचे दालन खुले होणार का? खरोखर मुलींसाठी मोफत शिक्षणाचे दारे खुले होतील का? की हा देखील भारतीय जनता पार्टीचा एक जुमला तर नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्ताने पालकांच्या मनात उत्पन्न होत आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत याआधीच जनतेचा विश्वास गमावलेल्या भारतीय जनता पार्टी आता किमान विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तरी हा निर्णय घेईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या विषयावर आता भाजपाकडून काय अधिकृत उत्तर येते याची लोकांना प्रतीक्षा आहे. शासनाने त्वरित याबाबत आदेश काढून सदरचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी अपेक्षा जनतेने केली आहे. हा निर्णय लागू झाला पाहिजे का? या निर्णयाबाबत आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला बातमी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.